नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत NMS परीक्षा पेपर 2 विषय गणित, यामध्ये समांतर रेषा व छेदिका यावर आधारित उदाहरण आपण समजून घेणार आहोत। चला तर मित्रांनो सुरुवात करूया। दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदला असता तयार होणाऱ्या संगत कोनांच्या किती जोड्या एकरूप असतात। मित्रांनो आपल्याला माहित असलं पाहिजे की ज्यावेळेस दोन समांतर रेषा असतात अशा पद्धतीने रेषा L समांतर रेषा M आणि त्याला P या छेदिकेने छेदलं तर या ठिकाणी ज्या संगत कोनांच्या जोड्या तयार होतात या जोड्या एकरूप असतात। मग संगत कोनांच्या एकूण किती जोड्या तयार होतील तर बघा 1 2 3 आणि 4 अशा पद्धतीने या 4 संगत कोनांच्या जोड्या या ठिकाणी बघा आपण जर नाव दिलं A B C आणि D ह्या कोनांना नाव देतोय आपण E F G आणि H। बघा कोन A आणि कोन E संगत कोनांची एक जोडी, B आणि C, B आणि F दुसरी जोडी, C आणि G, D आणि H। तर एकूण 4 जोड्या या ठिकाणी तयार होतात आणि त्या चारही जोड्या एकरूप असतात। म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक B म्हणजे पर्याय क्रमांक 2। तर पर्याय क्रमांक 2 असलेलं उत्तर आपल्याला काय करायचं या ठिकाणी ब्लॅक करायचं आहे। चला मित्रांनो दुसरा प्रश्न या ठिकाणी समजून घेऊया। बघा दोन समांतर रेषा L समांतर रेषा M यांची छेदिका P आहे तर व्युत्क्रम कोनाच्या किती जोड्या तयार होतात। बघा पहिल्याच उदाहरणातील आकृती या ठिकाणी आपल्याला वापरता येईल अशा पद्धतीने रेषा L समांतर रेषा M। आता व्युत्क्रम कोन म्हणजे कोणते कोन तर झड आकारामध्ये परस्पर विरुद्ध तयार होणारे कोन, म्हणजे या ठिकाणी व्युत्क्रम कोन च्या दोन आंतरकोनांच्या आंतरव्युत्क्रम कोनांच्या दोन जोड्या आणि बाह्य व्युत्क्रम कोनाच्या बघा कोन G व्युत्क्रम कोन B, कोन A व्युत्क्रम कोन H, कोन C व्युत्क्रम कोन F आणि कोन E व्युत्क्रम कोन D अशा पद्धतीने दोन अंतर्भागात आणि दोन बाह्य भागात अशा एकूण 4 जोड्या या ठिकाणी तयार होतात। व्युत्क्रम कोनाच्या एकूण 4 जोड्या तयार होतील। याचं उत्तर सुद्धा पर्याय क्रमांक 2 आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। चला आता आपण पुढचा प्रश्न समजून घेऊया। या ठिकाणी दिलेला प्रश्न आहे की जर रेषा P समांतर रेषा Q या ठिकाणी रेषा P समांतर रेषा Q त्यांची तयार होणारी त्यांची छेदिका रेषा M आहे तर y ची किंमत किती। बघा या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की 4y अधिक 5 आणि इकडचा कोन आहे 2y अधिक 55। तर आपल्या लक्षात यायला पाहिजे ही कोनाची कोणती जोडी आहे। बरोबर, ही कोनाची व्युत्क्रम कोनाची जोडी आहे। मग हे जर व्युत्क्रम कोन असतील आणि व्युत्क्रम कोनाचा गुणधर्म काय आहे तर व्युत्क्रम कोन कसे असतात एकरूप असतात। बघा व्युत्क्रम कोन आपल्याला फक्त y ची किंमत काढायची, व्युत्क्रम कोन हा गुणधर्म आपल्याला माहित असला व्युत्क्रम कोन कसे असतात तर एकरूप असतात। व्युत्क्रम कोन हे एकरूप असतात। मग एकरूप असतात म्हणजे काय 4y अधिक 5 बरोबर 2y अधिक 55 याची किंमत सारखी येईल, म्हणजे आपण या पद्धतीने लिहू शकतो। बघा म्हणजे या ठिकाणी आपण मांडू शकतो 4y अधिक 5 बघा 4y अधिक 5 बरोबर समांतर अर्थ होतो एकरूप म्हणजे बरोबर 2y अधिक 55। मग या ठिकाणी एक समीकरण तयार झालेलं आहे, समीकरण आपण सोडवू आणि y ची किंमत काढूया। बघा 4y अधिक 2y एका बाजूला घेऊया म्हणजे 4y हे 2y इकडे अधिक आहे, इकडे आल्यानंतर काय होणार आहे वजा होणार आहे, वजा 2y बरोबर हे 55 अधिक 5 समीकरणाच्या उजव्या काय होणार आहे वजा 5 होणार आहे, 55 वजा 5। लक्षात येते काय केलं आपण 2y इकडे वजा केले आणि अधिक होता तर इकडे वजा झाले म्हणजे 4y वजा 2y उत्तर येते 2y। बघा 2y बरोबर 55 वजा 5 तर उत्तर येते 50। आता 2y गुणेला इकडे आल्यानंतर त्यांचा भागाकार होईल किंवा समीकरणाच्या दोन्ही बाजूला आपण 2 ने भागूया म्हणजे या ठिकाणी 50 भागेला 2 तर आपलं उत्तर भेटतं मित्रांनो y बरोबर बे 2 4 आणि बे 5 10 किंवा 25 2 50। तुम्ही डायरेक्ट असं पण म्हणू शकता म्हणजे y बरोबर 50 आणि y ची किंमत आपल्याला विचारलेली तर y ची किंमत आहे 25। बघा ऑप्शन नंबर A 25 दर्शवतं, म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन नंबर A। प्रश्न 4 रेषा X समांतर रेषा Y व त्यांची छेदिका N आहे तर A ची किंमत किती। बघा या ठिकाणी
2a आणि 4n ही जी कोनाची जोडी आहे तर यावरून आपलं उत्तर काढायचं आहे। तर हे एकमेकाचे अंतरकोन आहे आणि अंतरकोन हे परस्परांचे पूरक असतात, म्हणजेच अंतरकोनांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश असते। म्हणजे आपण या पद्धतीने या गुणधर्मावरून हे लिहू शकतो बघा, 2a हा एक अंतरकोन आहे अधिक 4a या दोघांची जर बेरीज केली तर ती किती येते 180 अंश येते, बरोबर आहे। हे उदाहरण मांडल्यानंतर आपण या प्रश्नाचं उत्तर सहज सोडवू शकतो। कसे ते बघा, 2a अधिक 4a उत्तर येते 6a बरोबर 180। आता या ठिकाणी a ची किंमत काढायची असेल आपल्याला तर 6 ने या समीकरणाने भागावे लागणार आहे, म्हणजे 6 1 6 म्हणजे a बरोबर 180 भागेला 6 किंवा तुम्ही असं म्हणू शकता हे 6 इथं गुणाकारात पुढे आल्यानंतर त्यांचा भागाकार होईल 180 भागेला 6 बघा 6 1 6 6 त्रिक 18 आणि 6 0 0 म्हणजे a ची किंमत या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे आणि ती आहे 30। a ची किंमत आहे 30, फक्त a ची किंमत विचारलेली कोणाची किंमत नाही विचारलेली, तर a ची किंमत 30 आहे। ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ समजत असेल तर लाईक करा, मित्रांमध्ये सुद्धा शेअर करायला विसरू नका। बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5वा, 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले तर पुढीलपैकी असत्य विधान कोणते। म्हणजे ही आकृती आपण या ठिकाणी बघूया, मिळणाऱ्या संगत कोणांच्या जोड्या एकरूप असतात, बरोबर आहे, संगत कोण एकरूप असतात ही प्रॉपर्टी आपली पाठ आहे। बघा असत्य शोधायचे आपल्याला, तर आंतर कोणांच्या प्रत्येक जोडीतील कोणी परस्परांचे पूरक असतात, म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश येते। आता आपण वरती बघितलं उदाहरणामध्ये, आंतरव्युत्क्रम कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोण हे एकरूप असतात, बरोबर आहे, आंतरव्युत्क्रम कोण हे कसे असतात एकरूप असतात। आणि उदाहरण क्रमांक पर्याय क्रमांक 4 आहे, व्युत्क्रम कोणाच्या प्रत्येक जोडीतील कोणी परस्परांचे पूरक असतात, हे मात्र चुकीचं आहे। तर व्युत्क्रम कोणाच्या जोडीतील प्रत्येक कोण हे कसे असतात तर एकरूप असतात, ते परस्परांचे पूरक नसतात। म्हणजे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे। बघा आता प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचा आहे। काय बघा प्रश्न क्रमांक 6, रेषा L समांतर रेषा M ही त्यांची छेदिका n आहे, तर x ची किंमत किती। बघा या ठिकाणी 5x अधिक 10 आणि हा जो कोन आहे 3x वजा 6 हे या ठिकाणी परस्परांचे पूरक कोण आहेत, आंतरकोनांच्या मापांची जी बेरीज आहे ती 180 अंश येत असते। त्याच प्रॉपर्टीजवरती आपल्याला हे उदाहरण काय करायचं आहे सॉल्व करायचं आहे। बघा उदाहरण सॉल्व करूया आपण। या ठिकाणी उदाहरण सॉल्व करत असताना या ठिकाणी बघा आपल्याला सर्वात प्रथम यांची बेरीज करून घ्यावी लागणार आहे। आपण ज्या पद्धतीने वरील उदाहरण सोडवलेले आहे त्याच पद्धतीने उदाहरण आपल्या ठिकाणी सोडवणार आहोत। बघा सर्वात प्रथम आता आपल्याला या ठिकाणी मांडणी करावी लागणार आहे की 5x बघा 5x अधिक 10 अधिक 3x वजा 6 बरोबर 180, कारण या सर्वांच्या मापांची बेरीज 180 आपल्याला मिळणार आहे। बघा 5x अधिक 3x बेरीज करूया 8x आणि 10x वजा 6x उत्तर येतं अधिक 4 10 वजा 6 उत्तर येतं अधिक 4 बरोबर 180। बघा आता आहे अधिक 4 आहे, पुढे गेल्यानंतर वजा 4 होतील म्हणजे 8x बरोबर 180 वजा 4 म्हणजे समीकरणाच्या दोन्हीमधून 4 वजा केले आपण, त्या ठिकाणी उत्तर मिळणार आपल्याला 8x बरोबर 180 वजा 4 बरोबर 176। आता 8 ने या समीकरणाला भागूया, म्हणजे या ठिकाणी राहणार फक्त शिल्लक x, कारण 8 1 8 आणि 176 भागेला 8 हा भागाकार आपण या ठिकाणी मिळवूया, म्हणजे आपल्याला या ठिकाणी x ची किंमत मिळणार आहे। बघा काय तो भागाकार 8 1 8 8 2 16 17 मधून 16 गेले 1 उरला 1 वर 6 16 8 2 16 म्हणजे या ठिकाणी x बरोबर आपलं उत्तर मिळालेलं आहे 22 म्हणजे 22। बघा मग पर्यायामध्ये 22 कोटी आहे आणि तोच पर्याय आपलं उत्तर आहे। बघा ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर आहे, पर्याय बी आपण त्याला म्हणू शकतो 22 हे त्याचं उत्तर आहे। प्रश्न 7वा, रेषा AB समांतर रेषा CD व त्यांची छेदिका रेषा PQ, तर x ची किंमत किती। बघा रेषा AB समांतर रेषा CD आणि या ठिकाणी PQ छेदिका आहे, तर आपल्याला x ची किंमत काढायची। बघा या ठिकाणी सर्वात प्रथम आपल्याला विचार करावा लागेल की बघा हा जो कोन आहे तर या कोनाचा एकतर आपल्याला अंतरकोन बघावा लागेल किंवा याचा आपल्याला व्युत्क्रम कोन शोधावा लागेल। तर या ठिकाणी आपण या कोनाचा जो कोन आहे तो अंतरकोन आपण सहज मिळवू शकतो, कारण बघा x अधिक 30 आणि हा त्याचा विरुद्ध कोन आहे, म्हणजे याची किंमत सुद्धा आपण x अधिक 30 अशी लिहू शकतो।
कारण आपल्याला माहिती आहे की विरुद्ध कोण कसे असतात, एकरूप असतात. आणि मग हे जे आंतरकोन हे परस्परांचे पूरक असतात. मग त्यावरून आपण या ठिकाणी लिहू शकतो परस्परांचे पूरक म्हणजे काय, तर दोघांची बेरीज 180 अंश येते. 4x अधिक 30 बरोबर 180 अंश. बरोबर, हे दोघांचे एकमेकांचे आंतरकोन झाले. मग आता या ठिकाणी 4 आणि 1 5x बरोबर 30 या ठिकाणी अधिक आहे, पुढे गेल्यानंतर किती होतील, वजा होतील, म्हणजे 180 वजा 30. जर आपण उदाहरण सोडवलं तर 5x बरोबर 180 मधून 30 गेले, म्हणजे 80 मधून 30 गेले 50, म्हणजे 150. आता 5 या ठिकाणी x गुणाकारामध्ये आपल्या x ची किंमत काढायची आहे, तर समीकरणाला 5 ने भागावं लागेल. 5x भागेला 5 म्हटल्यावर x राहतील आणि 150 भागेला 5. 5 1 5 1 5 5 त्रिक 15 आणि 5 0 0. या ठिकाणी आपला x ची किंमत जी विचारली होती ती x ची किंमत आपण काढलेली आहे आणि ती आहे 30. बघा, x ची किंमत 30 हे तुम्हाला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते, म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी समजून घेऊया. प्रश्न 8वा. आकृतीत रेषा L समांतर रेषा M व त्यांची छेदिका रेषा N समांतर रेषा P. तर आकृतीमध्ये आपल्याला मापकोन B अधिक मापकोन D यांची बेरीज काढायची. बघा, मापकोन B या ठिकाणी दिले आणि मापकोन D म्हणजे हे एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत. जर B चं माप काढलं तर त्याच्या दुप्पट केल्यानंतर आपल्याला या दोघांची बेरीज मिळणार आहे. बघा, सर्वात प्रथम आपण या ठिकाणी बघूया की आपल्याला या ठिकाणी कोणत्या गुणधर्मानुसार हे उदाहरण सोडवायचं आहे. बघा, तर या ठिकाणी आपण जो गुणधर्म या ठिकाणी वापरणार आहोत तर तो गुणधर्म या पद्धतीने असेल की बघा, हा जर कोण 70 अंशाचा असेल तर त्याचा व्युत्क्रम कोण हा येतो. बरोबर आहे, या ठिकाणी मी आकृतीमध्येच लिहितो, त्याचा व्युत्क्रम कोण हा येतो आणि या व्युत्क्रम कोण 70 अंश येणार, कारण व्युत्क्रम कोण कसे असतात, एकरूप असतात. हे आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही. तर आता ह्या दोघांचे हे दोघं एकमेकांचे आंतरकोन आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आंतरकोनांच्या मापांची बेरीज ही किती असते, 180 अंश असते. आंतरकोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. वरतीच आपण सोडवलेलं आहे आणि आता त्याच पद्धतीने हे उदाहरण या ठिकाणी आपण समजून घेऊया की बघा, आंतरकोन 70 अधिक b बरोबर 180, म्हणजे b बरोबर 180 वजा 70, म्हणजे या ठिकाणी b ची जी किंमत आहे ती आपल्याला 110 अंश मिळणार आहे. बघा, बी ची किंमत 110 अंश या ठिकाणी मिळालेली आहे. तर आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं काय आहे, तर मापकोन बी आणि मापकोन डी विचारलेलं आहे. जर बी या ठिकाणी 110 अंश येत असेल तर डी हा त्याचा विरुद्ध कोण आहे आणि विरुद्ध कोण एकरूप असतात, म्हणजे तो सुद्धा 110 अंश येणार आहे. म्हणजे 110 बी म्हणून डी सुद्धा 110, म्हणजे 110 अधिक 110 जर बेरीज केली तर आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळणार आहे 0 2 आणि 2 220 हे या प्रश्नाचं उत्तर यायला हवं आणि ऑप्शन नंबर 4 220 दर्शवतो, म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे. बघा, आता या ठिकाणी गुणधर्मावर प्रश्न विचारलेला आहे. आपण वाचून तो प्रश्न सोडवू शकतो. कुठल्याही पद्धतीची आकडेमोड आपल्याला करायची आवश्यकता नाही आहे. बघा, दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता आंतरव्युत्क्रम कोनाच्या प्रत्येक जोडीतील कोन कसे असतात. बघा, आंतरव्युत्क्रम कोन विचारलेला आहे, तर कसे असतात ते विचारलेलं आहे. परस्परांशी पूरक ते नसतात, परस्परांशी एकरूप ते असतात. आंतरव्युत्क्रम कोन जर बघितले आपण, बघा मी तुम्हाला सुरुवातीला पण आकृती सांगितलेली, ही आकृतीत जर आपण या ठिकाणी आधार घेतला तर हे आंतरव्युत्क्रम कोन आहे, कोन सी, आणि आंतरव्युत्क्रम कोन एफ, कोन डी आणि आंतरव्युत्क्रम कोन या ठिकाणी ई. तर हे दोघं फक्त एकमेकांचे एकरूप असतात. एकरूप हेच उदाहरण आपलं सत्य आहे. बघा, परस्परांशी एकरूप असतात, ऑप्शन नंबर बी. बाकीचे 3 विधाने या ठिकाणी चुकीचे आहेत, आपलं ते उत्तर नाही आहे. प्रश्न 10वा. सोबतच्या आकृतीत रेषा पी क्यू समांतर रेषा आर एस व त्यांची छेदिका यल, तर 1 ची किंमत काढा. बघा, प्रश्न पाहिल्यानंतर थोडासा अवघड वाटू शकतो, परंतु आपला कोणता गुणधर्म वापरून हा प्रश्न सोडवता येईल त्याचा जर आपण विचार केला तर प्रश्न अतिशय सोपा आहे. बघा, या ठिकाणी एक्स ची जर किंमत काढायची असेल तर आपल्याला 1 चा
या कोणाचं माप माहीत असणं गरजेचं आहे किंवा एकच्या समोरील अंतर कोणाचं माप माहीत असणं गरजेचं आहे किंवा संगत कोणाचं माप माहीत असणं गरजेचं आहे. तर आपण सर्वात सोपं या एकच्या अंतर कोणाच्या गुणधर्मावरून हा प्रश्न सोडूया. बघा, हा कोण जर 135 अंश असेल तर त्याचा विरुद्ध कोण हा आहे आणि विरुद्ध कोण हे एकरूप असतात हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे हा जो कोण आहे तो सुद्धा 135 अंशच असायला पाहिजे. मग आता एक कोण 101 आहे आणि एक 135 आहे. अंतर कोण हे परस्परांचे पूरक असतात. म्हणजे अंतर कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश येते. म्हणजे आपण असं लिहू शकतो 35 अधिक x ह्या दोघांची बेरीज जर केली तर आपल्याला उत्तर 180 अंश मिळतं. आता 135 या ठिकाणी काय आहे, अधिक आहे. म्हणजे x बरोबर समीकरणाच्या दोन्ही बाजूमधून 135 वजा करूया. तर या ठिकाणी 180 वजा 135 जर वजाबाकी केली तर आपलं असं लक्षात येईल की बघा या ठिकाणी उत्तर 0 वजा 5 जात नाही. सुटा करूया, या ठिकाणी 7 राहतील. 10 वजा 5 उत्तर आलं 5 आणि 7 वजा 3 उत्तर आले 4. 1 वजा 1 0. म्हणजे x बरोबर 45 एक्सची किंमत ही 45 आहे, जी की पर्याय क्रमांक 3 आपल्याला सांगते. प्रश्न 11वा. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले तर व्युत्क्रम कोणांच्या जोड्यांचे संगत कोणांच्या एकूण जोड्यांशी गुणोत्तर किती? बघा, या ठिकाणी व्युत्क्रम कोणाच्या 4 जोड्या आणि संगत कोणाच्या सुद्धा 4 जोड्या तयार होतात. म्हणजे 4 आणि 4 म्हणजे एकाच एक हे याचं उत्तर असायला हवं, परंतु पर्यायामध्ये तसं उत्तर नव्हतं. आपण 4 मध्ये एकाच एक असं पद्धतीनं या ठिकाणी उत्तर त्याचं देऊ शकतो. बघा, दोन समांतर रेषा परस्परांना किती बिंदूत छेदतात? तर दोन समांतर रेषा हे एकमेकींना कधीच शोधत नाही. म्हणजे ते काहीच नाही. त्यासाठी गणितामध्ये उत्तर आहे 0. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आणि आता यापूर्वीच्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न बघा. या ठिकाणी प्रश्न 13वा. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या आंतरकोनांच्या एका जोडीतील कोनाचे माप 2x आणि 3x असेल तर त्या कोनांची मापे किती? बघा, आंतरकोन विचारलेले. आंतरकोनांचा गुणधर्म आपल्याला माहीत असला पाहिजे. हे आंतरकोन आहे. तर आंतरकोनाचे जोडीचं दिलेलं आहे 2x आणि 3x. तर आंतरकोनांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. आंतरकोन परस्परांचे पूरक असते. हा गुणधर्म वापरून हे उदाहरण या ठिकाणी आपण सोडवणार आहोत. बघा, 2x अधिक 3x 2x अधिक 3x बरोबर 180 अंश बरोबर आहे. तर 2 आणि 3 5x बरोबर 180 अंश. या समीकरणाला 5 ने या ठिकाणी भागून घेऊया. म्हणजे 5 1 5 180 भागिले 5. बघा, x बरोबर उत्तर मिळणार आहे आपल्याला 5 1 5 5 3 15 आले 3 18 वजा 15 3 शिल्लक राहतात. 3 वर 0 30 5 6 30 म्हणजे x बरोबर 36. बट आपल्याला कोणांचे माप विचारलेली. बघा, आता जो कोण 2x आहे आणि दुसरा कोण आहे 3x आहे. 2 गुणेला x म्हणजे 2 गुणेला 36 आणि दुसरा कोण आहे 3 गुणेला x म्हणजे 3 गुणेला 36. यांचा गुणाकार करूया. बघा, बेस आहे 12 चाला 1 बेत्रिक 6 आणि 1 7. बघा, 6 त्रिक 18 चाला 1 3 त्रिक 9 आणि 1 10. म्हणजे 180 अंश आणि 72 अंश त्याचं उत्तर आहे. बघा, 72 अंश आणि 180 अंश आपल्याला पर्याय क्रमांक ए दर्शवतो. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. 2021 मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला होता. यानंतर सुद्धा आपण जो प्रश्न घेणार आहे तो 2020 मध्ये झालेल्या NMHच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेत आहोत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओचे अपडेट हवे असेल तर बेल आयकॉनला प्रेस करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आपल्याला पुढील घटकावरती आणखी व्हिडिओ या ठिकाणी बनवायचे आहेत. बघा, प्रश्न समजून घेऊया. सोपा प्रश्न आहे, अवघड काही नाही आहे. सोबतच्या आकृतीत रेषा P समांतर रेषा Q व रेषा L समांतर रेषा M आहेत. दिलेल्या कोनांच्या मापावरून A व B च्या किमती किती शोधायच्या आहेत? बघा, या ठिकाणी A आणि B ची किंमत शोधायची आहे. तर इथं कोणता गुणधर्म आपल्याला वापरता येईल ते आपल्याला या ठिकाणी सर्वात प्रथम समजून घ्यावं लागणार मित्रांनो. बघा, या ठिकाणी 37x वजा 7 आणि या ठिकाणी 31x अधिक 11 हे दिलेलं आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला या ठिकाणी आंतरकोनांचा गुणधर्म आपण या ठिकाणी वापरूया. आंतरकोनांचा गुणधर्म म्हणजे कोणता? बघा,
संगत कोनांचा गुणधर्म आपण सुरुवातीला वापरूया, नंतर आंतरकोनांचा गुणधर्म वापरता येईल। संगत कोन हे कसे असतात, एकरूप असतात हे आपल्याला माहिती आहे। तर बघा हा जो कोन आहे याचं नाव आपण अशा पद्धतीने सांगू शकतो, याला नाव नाही दिलेलं बरं, परंतु हा कोन आहे तर या कोनाचा संगत कोन हा आहे, कारण ह्या दोन रेषा समांतर आणि छेदिका मानल्यास तर हा कोन काय आहे, त्याचा संगत कोन आहे। म्हणजे या ठिकाणी येणारे 31x अधिक 11 बरोबर, या कोनाचं माप आपल्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। आता जर हा कोन आणि हा कोन यांचं जर ऑब्झर्वेशन किंवा निरीक्षण केलं तर हे एकमेकांचे बाह्य व्युत्क्रम कोन आहे। कोणते व्युत्क्रम कोन आहेत, तर बाह्य व्युत्क्रम कोन आहे। तर बाह्य व्युत्क्रम कोन हे कसे असतात, एकरूप असतात। आपल्याला माहिती पाहिजे की व्युत्क्रम कोन कसे असतात, एकरूप असतात। यावरून आपण या ठिकाणी x ची किंमत मिळवू शकतो। मग कशा पद्धतीने बघा, 37x वजा 7 अधिक 31x अधिक 11 बरोबर 37x अधिक 7 बरोबर 31x अधिक 11 हे एकरूप आहेत दोघं। म्हणजे आपण या पद्धतीने त्यांची एकरूपता अशी दर्शवू शकतो बरोबरच्या चिन्हाने। 37x अधिक 7 बरोबर 31x अधिक 11 हे या पद्धतीने आपण या ठिकाणी दर्शवू शकतो। मग बघा या ठिकाणी 37x आणि 31x, या ठिकाणी 37x या ठिकाणी 31x अधिक आहे, इकडे नंतर वजा होतील, वजा 31x बरोबर 11 वजा 7 आहे, पुढे गेल्यानंतर अधिक 7 होतील। बघा 37 वजा 31 उत्तर येते 6x बरोबर 11 आणि 7 उत्तर येते 18। आता या ठिकाणी 6x बरोबर 18, आपल्याला x ची किंमत मिळवायची असेल तर समीकरणाला 6 ने भागूया, 6 1 6 आणि 18 भागिले 6, 6 1 6 6 3 18 म्हणजेच x बरोबर 3 ही व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळालेली। आता ज्या अर्थी आपल्याला x ची किंमत मिळाली म्हणजे या दोन कोनांचे माप आपल्याला या ठिकाणी माहिती होतील। थोडासा दीर्घ प्रश्न आहे, परंतु आपण त्याला शांततेच्या मार्गाने सोडूया। शांततेमध्ये जर सोडवला तर आपल्याला त्याचं उत्तर या ठिकाणी सहज मिळून जाणार आहे। बघा आता पुढची स्टेप काय असेल आपली, तर ह्या दोन कोनांची माप मिळवणे, की बघा 37x वजा 7 आणि दुसरा कोन आहे 31x अधिक 11। तर या ठिकाणी x ची किंमत 3 आहे, म्हणजे 37 गुणेला 3 वजा 7 आणि 31 गुणेला 3 अधिक 11। बघा 7 त्रिक 21 अच्छाले 2 3 त्रिक 9 9 आणि 2 11 वजा 7 3 1 3 3 त्रिक 9 अधिक 11। बघा याची जर वजाबाकी केली तर उत्तर भेटते आपल्याला 104। याची जर बेरीज केली तर उत्तर भेटते आपल्याला 104। बघा व्युत्क्रम कोन हे एकरूप असतात बरोबर आहे, म्हणजे ह्या कोनाचं माप आपल्याला या ठिकाणी मिळालेलं 104। ह्या कोनाचे माप जर 104 असेल तर या कोनाचे माप सुद्धा 104 असणार आहे। आणि आता जर आपण विचार केला तर ए आणि हा कोन हे रेषीय जोडीतील कोन आहे आणि रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, म्हणजे ते परस्पर पूरक असतात। म्हणजे आपण या ठिकाणी असं लिहू शकतो की बघा 104 अधिक ए बरोबर 180, म्हणजे ए बरोबर 180 वजा 4 किती येईल उत्तर, बरोबर आहे वजाबाकी करा 180 वजा 104 वजा 180 वजा 104, तर या ठिकाणी उत्तर येणार आहे। बघा जर आपल्याला उत्तर काढायचं असेल तर 80 मधून जर 4 काढले तर उत्तर येतं 76, म्हणजे ए बरोबर 76। आता ए ह्या कोनाचं माप या ठिकाणी आपल्याला मिळालेले 76। तर बघा ए चा विरुद्ध कोन कोणता आहे, हा आहे, म्हणजे या कोनाचं माप सुद्धा किती येणार आहे, 76 येणार आहे बरोबर आहे। या कोनाचे माप सुद्धा 76 येणार आहे। आता हा जो कोन आहे तर ह्या कोनाचा जो संगत कोन आहे, ह्या कोनाचा जो संगत कोन आहे तर हा आहे, याचं माप 76 मिळेल। आणि ह्या कोनाचा व्युत्क्रम कोन बी आहे, म्हणजे बीचं माप सुद्धा किती येणार आहे, 76 अंश येणार आहे। बघा सगळे गुणधर्म जर आपला पाठ असले तर आपण उत्तरापर्यंत सहज पोहोचू शकतो। म्हणजे ए बरोबर 76 आणि बी बरोबर सुद्धा 76। ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो।